या ठिकाणी उद्योजक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन गोते सर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत. सचिनजी, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 15मध्ये आपण प्रचार करताय, काय सांगाल? कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि कशा पद्धतीनं पुढे जाऊन काय होणार आहे या निवडणुकीत? सर, मी आता एवढे दिवस आत्तापर्यंत प्रचार करतो आहे, तर एवढं निश्चित मी आत्ता सांगू शकतो की आत्ताच भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित झालेला आहे. आम्ही जे आत्ता काम करतो आहे हे फक्त लीडसाठी काम करतो आहे. फक्त लीड आम्हाला चांगली भेटावी यासाठी काम करतो. विजय तर आमचा निश्चित झालेला आहे या कामाची आमची, कारण जेवढ्यापर्यंत म्हणजे आत्ता 25 वर्ष अमिताभ घुले असतील, शिवराज आप्पा असतील, 25 वर्ष झालं राजकारणामध्ये त्यांनी अतिशय म्हणजे त्यांनी तळागाळापासून तर अतिशय जोरदार काम केलेले, हीच त्यांची खरी पावती आहे एवढं सांगतो. आणि शेवट सांगतो की विजय हा आपला निश्चित आहे आणि लीडने आहे एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आव्हान करेन की एक असेल जे आपली भारतीय जनता पार्टी, तर राज्यात आणि देशात सगळ्यात जर काय असेल तर ते भारतीय जनता पार्टी. आणि आपल्याला जर इथं आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी जर काम करायचं असेल प्रत्येक प्रभाग क्रमांक 15मध्ये, तर महापौर आपला निश्चित भारतीय जनता पार्टीचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे लागणारे इथं जे फंड आहेत ते अतिशय तातडीने, म्हणजे एकदम तुम्हाला सांगायचं म्हणलं गेलं तर ज्यावेळेस सत्ता आपली भाजपची असते किंवा काय असतं, तर तो तातडीने फंड उपलब्ध होण्यासाठी किंवा इथली जी कामं रखडलेली कामं आहेत ती फास्ट होण्यासाठी आणि जलद गतीने होण्यासाठी मी मतदाराला आव्हान करेन की चारही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करायचे, एवढंच मी मतदाराला आव्हान करेन. धन्यवाद सचिनजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण भारतीय जनता पार्टीचा प्रचार या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. काय दिसतंय तुम्हाला, म्हणजे प्रचार करत असताना लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान वातावरण आहे BJPसाठी आणि चारही उमेदवारांची 15 नंबर वार्डमध्ये खूप छान काम चालू आहे आणि चारही उमेदवार भरपूर मताने, खूप मताने निवडून येणार आहे हे आजच निश्चित करतो. लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटतोय? खूप छान सर, खूप म्हणजे कुठेही गेलं तरी चारही उमेदवाराला कोणच म्हणत नाही, खूप चांगल्या मतांनी निवडून येणार आहेत. तरी पण सर्व कार्यकर्त्यांबरोबर मी बी असं हे करतो, BJPलाच मतदान करावे सर्व कार्यकर्त्यांनी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.